जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक सप्तदश प्रकृती पुरुष नाम समास षष्ठ. श्रीराम आत्मा देहामध्ये असतो, नाना सुखदुःखे भोगितो, शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. शरीरी शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी. मरावे ना ऐसी आवडी, हातपाय खोडून प्राण सोडी, नाना दुःखे अवघडी वृद्धपणी. देह आत्मयाची संगती, काही एक सुख भोगिती, चरफडून जाती देहांत काळी. ऐसा आत्मा दुःखदायक, एकाचे प्राण घेती एक, आणि शेवटी निरर्थक काहीच नाही. ऐसा 2 दिवसांचा भ्रम, त्यास म्हणती परब्रह्म, नाना दुःखाचा संभ्रम मानून घेतला. दुःखी होऊन चरफडून गेले, तेथे काय कोण समाधान झाले, काही एक सुख भोगिले तो सवेची दुःख. जन्मादारभ्य आठवावे, म्हणजे अवघे पडेल ठावे, नाना दुःख मोजावे काय म्हणून. ऐसी आत्मयाची संगती, नाना दुःखे प्राप्त होती, दैन्यवाने होऊन जाती प्राणी मात्र. काही आनंद काही खेद, जन्मावरी पडिला संबंध, नाना प्रकारी विरुद्ध तडातोडी. निद्रा काळी ढेकून पिसा, नाना प्रकारी करीती वळसा, नाना उपाय वळसा त्यास होय. भोजनाकाळी माशा येती, नाना पदार्थ उंदीर नेती, पुढे त्यांची ही फजिती मार्जरे करीती. उवा चामवा गोंचिड, गांधेले कानेटे उदंड, एकास एक चरफड दोहीमध्ये. विंचू सर्व वागरिसे, सुसरी लांडिगे माणसास मानसे, परस्परे सुख संतोषी एकही नाही. 84 लक्ष उत्पत्ती, एकास एक भक्षिती, नाना पीडा दुखणी किती म्हणून सांगावे. ऐसी अंतरात्म्याची करणी, नाना जीव दाटले भरणी, परस्परे संवारणी एक एकांची. अखंड रडती चरफडती, विवळ प्राण देती, मूर्ख प्राणी त्यास म्हणती परब्रह्म. परब्रह्म जाणार नाही, कोणास दुःख देणार नाही, स्तुती निंदा दोन्ही पाही परब्रह्मी. उदंड शिव्या दिदल्या ती तुक्या अंतरात्म्यास लागल्या, विचार पाहता प्रत्यय आल्या यथातथ्य. धगडीचा बगटीचा लंबडीचा, गदडीचा कुत्रीचा वोंगळीचा, ऐसा हिशोब शिव्यांचा किती म्हणून सांगावा. इतुके परब्रह्मी लागेना, तेथे कल्पनाची चालेना, तडातोडीचे ज्ञान मानेना कोणी एकासी. सृष्टीमध्ये सकळ जीव, सकळांस कैचे वैभव, या कारणे ठाया ठाव निर्मिला देवे. उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते ते वेचे, उत्तम तितुके भाग्याचे लोक घेते. येण्याची न्याये अन्नवसन, येण्याची न्याय देवता चरण, येण्याची न्याय ब्रह्मज्ञान प्राप्तव्यासारिखे. अवघेच लोक सुखी असती, संसार गोड करून नेती, महाराजे वैभव भोगिते ते करंट्यास कैचे. परंतु अंती नाना दुःखे, तेथे होते सगट सारिखे, पूर्वी भोगिली नाना सुखे, अति दुःख सोसवेना, कठीण दुःख सोसवेना, प्राण शरीर सोडिना, मृत्यू दुःख सगट जना कासावीच करी. नाना अवयवहीन झाले, तेथेशी पाहिजे वर्तले, प्राणी अंतकाळी गेले कासावीस होऊनी. रूप लावण्य अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते, कोणी नसता मरते आपद आपद. अंतकाळ दैन्य दीन, सकळिकांस तत्समान, ऐसे चंचळ अवलक्षण दुःखकारी. भोगून अभोक्ता म्हणती, हे तो अवघीच फजिती, लोक उगेच बोलिती पहिल्या विना. अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडिना प्राण, बराड्यासारिखे लक्षण अंतकाळी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहात्मनिरूपण नाम समास षष्ठ. श्रीराम मुळी उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लीमध्ये जाते, संग दोषे तसे होते आम्ल तीक्ष्ण कडवट. आत्मा आत्मपणे असतो, देह संगे विकारतो, साभिमाने भरी भरतो भलतीकडे. बरी संगती सापडली, जैसी उसास गोडी आली, विषवल्ली फांफावली घातकी प्राणे. 18 भार वनस्पती, गुण सांगावे ते किती, नाना देहांचे संगती आत्मयास होय. त्यामध्ये कोणी भले, ते संत संगे निवाले, देहाभिमान सांडून गेले विवेक बळे. उदकाचा नाशची होतो, आत्मा विवेके निघतो, ऐसा आहे प्रत्यय तो विवेकी पहा. ज्यास स्वहिताची करणे, त्यास किती म्हणून सांगणे, हे ज्याचे त्याने समजणे सकळ काही. आपला आपण करी कुडावा, तो आपला मित्र जाणावा, आपला नाश करी तो समजावा वैरी ऐसा. आपले आपण अनहित करावे, त्यास आडवे कोणी निघावे, एकांती जाऊन जीवे मारी आपणासी. जो आपला आत्मघातकी, तो आत्महत्यारा पातकी. या कारणे विवेकी धन्य साधू, पुण्यवंता सत्संगती, पापिष्टा असत्संगती, गती आणि अवगती संगती योगे. उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विवरावी बुद्धी जाण त्यांची. इहलोक आणि परलोक जाणता तो सुखदायक, नेनत्याकरिता अविवेक प्राप्त होतो. जाणता देवाचा अंश, नेनता म्हणजे तो राक्षस, यामध्ये जे विशेष ते जाणून घ्यावे. जाणता तो सकळ मान्य, नेनता होतो अमान्य, जेणे करिता होई जे धन्य तेची घ्यावे.
साक्षपी शहाण्याची संगती तेने साक्षपी शहाणे होती, आळसी मूर्खांची संगती आळसी मूर्ख. उत्तम संगतीचे फळ सुख, अधम संगतीचे फळ दुःख. आनंद सांडूनिया शोक कैसा घ्यावा, ऐसे हे प्रगटची दिसे. जनामध्ये उदंड भासे, प्राणी मात्र वर्ततसे उपयोगे. एकाएके सकळ योग, एकायोगे सकळ वियोग. विवेक योगे सकळ प्रयोग करीत जावे. अवचिते साकडीत पडिले, तरी तेथून पाहिजे निघाले. निघून जाता झाले परमसमाधान. नाना दुर्जनांचा संग, क्षणक्षणा मनभंग. या कारणे काही रंग राखून जावे. शहाणा यत्न त्याच्या गुणे, पाहो जाता कायवणे. सुख संतोष भोगणे, नाना श्लाघ घेता. आता लोकी ऐसे आहे, सृष्टीमध्ये वर्तत आहे. जो कोणी समजून पाहे त्यास घडे. बहुरत्न वसुंधरा, जाण जाणो विचार करा. समजल्या प्रत्यय अंतरा माझी येतो. दुर्बळ आणि संपन्न, वेडे आणि व्युत्पन्न, हे अखंड दंडायमान असतची असे. एक भाग्य पुरुष मोडती, एक नवे भाग्यवंत होती. तैसीच विद्या व्युत्पत्ती होत जाते. एक भरे एक रीते, रीते मागुते भरते. भरते ही रीते होते काळांतरी. ऐसी ही सृष्टीची चाली. संपत्ती दुपाराची सावली, वयसा तरी निघून गेली हळूहळू. बार तारुण्य आपले, वृद्धाप्य प्रचितीस आले. ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एके. देह जैसे केले तैसे होते. यत्न केल्या कार्य साधते, तरी मग कष्टावे ते काय निमित्त. इतिश्री दासबोधे. गुरु शिष्य संवादे, जगत जीवन निरूपण नाम समास सप्तम. श्रीराम. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची पराव जाणे जे श्रुती. ध्वनी रूप पश्यंती हृदयी वसे. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोली जे त्याला. उच्चार होता अक्षराला, वैखरी बोली जे. नाभिस्थानी परावाचा, तोची ठाव अंतकरणाचा. अंतकरण पंचकाचा निवाडा कैसा. निर्विकल्प जे स्फुरण, उगेच असता आठवण. ते जाणावे अंतःकरण, जाणते कळा. अंतःकरण आठवले, पुढे होय नवेसे गमले. करून करू ऐसे वाटले, तेची म्हणा. संकल्प विकल्प तेची म्हणा. जेणेकरिता अनुमान, पुढे निश्चय तो जाण रूपबुद्धीचे. करीनाची अथवा न करी, ऐसा निश्चयची करी. तेची बुद्धी हे अंतरी विवेके जाणावी. जे वस्तूचा निश्चय केला, पुढे त्याची चिंतू लागला. ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य तो अगत्य करणे. ऐसा कार्यास प्रवर्तणे, तोची अहंकारो. ऐसे अंतःकरण पंचक, पंचवृत्ती मिळवणे एक. कार्यभागे प्रकार पंचक वेगळाले. जैसे प्राणचेही प्राण, कार्यभागे वेगळाले जाण. नाही तरी वायूचे लक्षण एकची असे. सर्वांगी व्यान, नाभी समान. कंठी उदान, गुदी अपान. मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा. बोलिले हे प्राणपंचक. आता ज्ञान इंद्रिय पंचक. क्षोत्र त्वचा चक्षु जिव्हा नासिक, ऐसी ही ज्ञानेंद्रिये. वाचा पाणी पाद शिष्ण गुद, ही कर्म इंद्रिये प्रसिद्ध. शब्दस्पर्श रूप रस गंध, ऐसे हे विषय पंचक. अंतःकरण प्राणपंचक, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचक. पाचवे विषय पंचक, ऐसी ही पाच पंचके. ऐसे हे 25 गुण मिळवून सूक्ष्म देह जाण. याचा कर्दम बोलीला श्रवण केले पाहिजे. अंतःकरण व्यान श्रवण वाचा. शब्द विषयो आकाशाचा, पुढे विस्तार वायोचा बोलिला असे. मन समान त्वचा पाणी, स्पर्शरूप हा पवनी. ऐसे हे अडाखे साधुनी कोठा करावा. वृद्धी उदान नयन चरण, रूप विषयाचे दर्शन. संकेते बोलिले मन घालून पाहिजे. चित्त अपान जिव्हा शिन्न, रसविषय आपण जाण. पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप. अहंकार प्राणघ्राण, गुदगंध विषय जाण. ऐसे केले निरूपण शास्त्रमते. ऐसा हा सूक्ष्म देह, पाहता होईजे निसंदेह. येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे. ऐसे सूक्ष्म देह बोलिले, पुढे स्थूळ निरपिले. आकाश पंचगुणे वर्तिले, कैसी स्थूळी. काम क्रोध शोक मोह भय, हा पंचविध आकाशाचा अन्वय. पुढे पंचविध वायू निरोपिला. चळन वळन प्रसारण, निरोध आणि अंकुचन, हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे. क्षुधा तृष्णा आलस्य निद्रा मैथुन, हे तेजाचे पंचविध गुण. आता पुढे अपलक्षण निरोपिले पाहिजे. शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद, हा पंचविध आपाचा भेद. पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे. अस्थिमास त्वचा नाडी रोम, हे पृथ्वीचे पंचविध धर्म. ऐसे स्थूळ देहाचे वर्म बोलिले असे. पृथ्वी आप तेज वायू आकाश, हे पाचावे 25. ऐसे मिळून स्थूळ देहास बोली जेते. तिसरा देह कारण अज्ञान, चौथा देह महाकारण ज्ञान. हे व्यापचारी देह निरसिता विज्ञान परब्रह्मते.
विचारे चव दे हा वेगळे केले, मी पण तत्वासारीसे केले, अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी. विवेके चुकला जन्म मृत्य, नरदेही साधिले महत्कृत्य, भक्तियोगे कृत्य कृत्य सार्थक झाले. इति श्री पंचीकरण. केलेची करावे विवरण, लोहाचे झाले सुवर्ण, परिसाचेन योगे. हाही दृष्टांत घडेना, परिसाचेनी परिस करवेना, शरण जाता साधूजना साधूच होईजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे तत्वनिरूपण नाम समास अष्टम. श्रीराम स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, ऐसे हे चत्वार देह जाण, जागृती स्वप्न सुश्रुती पूर्ण तुर्या जाणावी. विश्व तेजस प्रज्ञा प्रत्यगात्मा हे अभिमान, नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्धनी ते. स्थूळ भोग प्रविविक्त भोग, आनंद भोग आनंदावस भास भोग, ऐसे हे चत्वार भोग चौदेहांचे. अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर, ऐशा मात्रा चत्वार चौदेहांच्या. तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण, ऐसे हे चत्वार गुण चौदेहाचे. क्रियाशक्ती द्रव्यशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती, ऐशा चत्वार शक्ती चौदेहाच्या. ऐसी ही 32 तत्वे, दोहीची 50 तत्वे, अवघी मिळून 82 तत्वे, अज्ञान आणि ज्ञान. ऐसी ही तत्वे जाणावी, जाणून माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी येणरीती. साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञाने ओळखावे अज्ञान, ज्ञानाज्ञानाचे निरसन देहासरीसे. ब्रह्मांडी देह कल्पिले, विराट हिरण्यगर्भ बोलिले, ते हे विवेके निरसले आत्मज्ञाने. आत्मानात्म विवेक करिता सारासार विचार पाहता, पंचभूतांची माईक वार्ता प्रचिता आली. अस्ति मास त्वचा नाडी रोम, हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म, प्रत्यक्ष शरीरी हे वर्म शोधून पहावे. शुक्लित शोळित लाळ मृत स्वेद, हे आपाचे पंचभेद, तत्वे समजवून विशद करून घ्यावी. क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन, हे पाचही तेजाचे गुण, या तत्वांचे निरूपण केलेची करावे. चलन वळण प्रसारण निरोध आणि अंकुचन, हे पाचही वायूचे गुण श्रोती जाणावे. काम क्रोध शोक मोह भय, हा आकाशाचा पर्याय, हे विवरल्या विन काय समजो जाणे. असो ऐसे हे स्थूळ शरीर, 25 तत्वांचा विस्तार, आता सूक्ष्म देहाचा विचार बोलीजेल. अंतकरण मनशुद्धी चित्त अहंकार, आकाश पंचकाचा विचार, पुढे वाय निरुत्तर होऊन ऐका. व्यान समान उदान प्राण आणि अपान, ऐसे हे पाचही गुण बायोतत्वाचे. श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण, हे पाचही तेजाचे गुण, आता आप सावधान होऊ नये का. वाचा पाणी पाद शिस्त्र गुद, हे आपाचे गुण प्रसिद्ध, आता पृथ्वी विशद निरूपिले. शब्द स्पर्श रूप रसगंध, हे पृथ्वीचे गुण विशद, ऐसे हे 25 तत्व भेद सूक्ष्म देहाचे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे तनुचतुष्टय नाम समास नवम. श्रीराम आवरण दोन की हटकेश्वर, त्यासी घडे नमस्कार, महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा. परंतु तेथे जाववेना, शरीरी दर्शन घडेना, विवेक आणावे अनुमाना तया ईश्वराशी. 7 समुद्रांचे वेडे, उदंड भूमी पहिलीकडे, शेवटी तुतले कडे भूमंडळाचे. 7 समुद्र ओलांडावे, तेथे जाणे कैसे फावे, म्हणून विवेकी असावे साधुजन. जे आपणास नव्हे ठावे, ते जाणतयास पुसावे, मनोवेगे तन फिरावे, हे तो घडेना. जे चर्मदृष्टीस नवे ठाव, ते ज्ञानदृष्टीने पहावे, ब्रह्मांड विवरून राहावे समाधाने. मध्य आहे भूमीचे चढळ, म्हणून आकाश आणि पाताळ, चढळ नसता अंतराळ चहूकडे. तयासी परब्रह्म म्हणावे, जे उपाधी वेगळे स्वभावे, जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार. दृष्टीचे देखणे दृश्य, मनाचे देखणे भास, मनातीत निराभास विवेकी जाणावे. दृश्य भास अवघा निगडे, विवेक तेथे पवाडे, भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्म दृष्टीचे. वाच्यांस वाचेने बोलावा, न बोलता लक्षांश जाणावा, निर्गुण अनुभवास आणावा, गुणाचे न योगे. नाना गुणासा आहे नाश, निर्गुण ते अविनाश, ढोवळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे. जे दृष्टीस न पडे ठावे, ते ऐकून जाणावे, श्रवण मनाने पडे ठावे सकळ काही. अष्टधेचे जिनस नाना, उदंड पाहता कळेना, अवघे सगट पिटावेना कोणी एके. सगट सारखी स्थिती झाली, तेने परीक्षाच बुडाली, चवी न टाकणे कालविले नाना अन्ने. टोनपा नव्हे गुणग्राहक, मूर्खास कळेना विवेक, विवेक आणि अविवेक एकची म्हणती.
उंच नीच कळे ना जाला, तेथे अभ्यासाची बुडाला, नाना अभ्यासे प्राणी याला सुटका कैची. वेड लागून झाले बोंगळ, त्यासी सारिकेचे वाटे सकळ, ते जाणावे बाष्कळ विवेकी नव्हती. ज्यासी अखंड होतो नाश, त्यासीच म्हणती अविनाश, बहुचक्कीच्या लोकांचं काय म्हणावे. ईश्वरे नाना भेद केले, भेदे सकळ सृष्टी चाले, आंधळे परीक्षावंत मिळाले, तेथे परीक्षा कैची. जेथे परीक्षेचा अभाव, तो टोनपा समुदाव, गुणची नाही गौरव, येईल कैचे. खरे खोटे एकची झाले, विवेकाने काय केले, असार सांडून सार घेतले साधुजनी. उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे नतद्रष्टा, दीक्षाहीनापाशी दीक्षा येईल कैची. आपलेन वोंगळपणे दिशा करून शौचनेने, वेदशास्त्रे पुराणे त्यास काय म्हणती. आधी राखावा आचार, मग पहावा विचार, आचार विचार पैल पार पावी जेतो. जे नेमकास न कळे, ते बाष्कळास कैवी कळे, डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचे. पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेच मानिले एक, विवेक आणि अविवेक काय मानावे. अमृत विष एक म्हणती, परिविष घेता प्राणजाती, कुकर्मे होते फजिते, सत्कर्मे कीर्ती वाढे. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक, तेथे अवघेच निरर्थक सकळ काही. मनोनी सत्संगेची जावे, सच्छास्त्रची श्रवण करावे, उत्तम गुणाचा अभ्यासावे नाना प्रयत्ने. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे टोनप्रसिद्ध लक्षण नाम समास दशम. जय जय रघुवीर समर्थ.